ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। म्हणजे तुम्ही आता तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता। तर यामध्ये कॅप राऊंड 1चे फॉर्म सुरू झालेले आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे। इथे तुम्हाला क्लिक करून सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये होते ते विद्यार्थी कॅप राऊंड 1चा फॉर्म फिलअप करू शकतात। तर सर्वप्रथम लॉग इन करा, कारण की आपण आपला फॉर्म हा लॉग इनमधूनच भरू शकणार आहे। तर हा आहे आपला राऊंड क्रमांक 1 म्हणजे कॅप राऊंड 1। तर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करायसाठी तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये बघू शकता ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म इथून सुद्धा ऑप्शन येणार, किंवा स्टार फिलिंगला जर क्लिक केलं तुम्ही तर इथून सुद्धा तुम्ही तुमचा जो कॅप राऊंड 1चा फॉर्म आहे तो फिल करू शकता। त्यानंतर तुम्हाला बघू शकता तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण ब्रँचेस दिलेले आहे। आता बघू शकता तुम्हाला जी ब्रँच घ्यायची आहे, कोणाला कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, XYZ भरपूर साऱ्या ब्रँच आहे। तुम्हाला जी ब्रँच घ्यायची आहे तिथे चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सला क्लिक करा। तुम्हाला एक ब्रँच घ्यायची असेल तर एक ब्रँचला क्लिक करा, 2 घ्यायच्या, 3, 4, 5 जेवढेही ब्रँच घ्यायचे असेल त्या ब्रँचला तुम्हाला क्लिक करावं लागेल, जेणेकरून त्या ब्रँचचे कॉलेज तुम्हाला उपलब्ध होणार। त्यानंतर जर तुम्ही थोडे खाली आले तर बघू शकता आता आम्हाला कॉम्प्युटर घ्यायचं आहे, तर आम्ही ते कॉम्प्युटरचे ऑप्शन सिलेक्ट करतोय आणि त्यामधून तेवढेच ऑप्शन आम्ही सिलेक्ट करणार आहे, कारण आम्हाला दुसरी ब्रँच नको आहे। म्हणून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या प्रकारे आम्ही 2 ते 3 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट टाईप विचारण्यात आलेला आहे, तुम्ही गव्हर्नमेंट, ॲडेड, अनॲडेड करू शकता, कारण संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज तर नाही आहे। त्यानंतर ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे दोन्ही ऑप्शनला क्लिक करा। मायनॉरिटी, तुम्ही जर मायनॉरिटी असाल तरच येस करा, म्हणजे फॉर्ममध्ये जर तुम्ही मायनॉरिटी रिझर्वेशन घेतलेलं असेल तर क्लिक करा, अदरवाईज नॉन मायनॉरिटीला तुम्ही इथे क्लिक करू शकता। त्यानंतर बघू शकता तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत ते म्हणजे संपूर्ण रिजन, संपूर्ण डिस्ट्रिक्ट। आता यामध्ये तुम्हाला काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्या डिस्ट्रिक्टचं ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता। फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर फक्त अमरावती, चंद्रपूर, पुणे अशा प्रकारे जर 3 डिस्ट्रिक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही फक्त 3 डिस्ट्रिक्टला क्लिक करा, किंवा तुम्हाला संपूर्ण हे रिजन पाहिजे असेल तर तुम्ही रिजनला क्लिक करून संपूर्ण ऑप्शन घेऊ शकता। म्हणजे तुम्ही जेवढे डिस्ट्रिक्ट किंवा जेवढे ऑप्शन सिलेक्ट करणार त्याच एरियामधले कॉलेजेस तुमच्यासमोर ओपन होणार, बाकी ओपन होणार नाही। कारण भरपूर विद्यार्थी काय करतात, संपूर्ण ऑप्शन ऑल क्लिक करून टाकतात आणि मग त्यांना कॉलेज सिलेक्ट करताना भरपूर साऱ्या अडचणी जात आहेत। त्यामुळे जिथे ॲडमिशन घ्यायची आहे, ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्यामधून फक्त तेवढे ऑप्शन सिलेक्ट करा, सिटी सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, जेणेकरून आता आपण सिलेक्ट करणार आहे कॉलेजेस। तर बघू शकता तुमच्यासमोर जो एरिया तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, जी ब्रँच सिलेक्ट केलेली आहे, संपूर्ण ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध आहे। आता इथे सुद्धा तुम्हाला सिरियल नंबर समोर चेकबॉक्स दिलेला आहे, तर तुम्हाला जे जे ऑप्शन पाहिजे यामधले तुम्ही चेकबॉक्सला क्लिक करून संपूर्ण ऑप्शन घेऊ शकता, जेवढे ऑप्शन घ्यायचे असेल तेवढे। यामध्ये बघू शकता जर तुम्हाला अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज असेल, फी जास्त असेल तर इथे तुम्हाला डायरेक्टली रेड लाईनमध्ये इन्फॉर्मेशन येत आहे, तर ते कॉलेज तुम्ही घेऊ शकता जर फी भरत असाल तर। अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही अनटिक करा। अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन फिल करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। आपण फक्त एकच डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही एकापेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला बाकी जिल्ह्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही ज्या ब्रँचेस आणि जे कॉलेज पाहिजे हे सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होणार जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहे। इथे तुम्हाला ॲरो दिलेला आहे अप आणि डाऊन, तुम्ही अशा प्रकारे क्लिक करा। ब्ल्यू लाईन आली की तुम्ही अप आणि डाऊन ॲरोमधून कॉलेजेस वर खाली करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे सिक्वेन्स लावायचा आहे, जे सिरीज लावायची आहे ही प्रॉपर लावण्यात येणार। त्यामुळे तुम्ही खालीवर करू शकता या ॲरोमधून। तर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑप्शन खालीवर करा आणि त्यानंतर चेक करा की तुम्ही लावलेला सिक्वेन्स हा बरोबर आहे किंवा नाही आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही लावलेला सिक्वेन्स, तुम्ही दिलेले कॉलेजेस संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये चेक करा तुम्ही जो सिक्वेन्स लावलेला, जे कॉलेजेस टाकलेले हे प्रॉपर आहेत का, कुठे काही सिक्वेन्स कमी जास्त करायचा आहे, किंवा तुम्ही दिलेला सिक्वेन्स जर बरोबर असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवर
एक OTP येणार, त्यासाठी तुम्हाला तुमचा लॉगिनचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे। कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म फायनल सबमिट करून घ्यायचा आहे। फायनल सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर येऊन जाणार ती म्हणजे कॅप राऊंड फॉर्म भरल्याची पावती, ज्यामध्ये तुम्ही टाकलेले संपूर्ण कॉलेजेस बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळाले तर तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राऊंड 1चे ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1चा फॉर्म भरायचा आहे या प्रकारे भरा आणि फॉर्मची प्रिंट ही तुम्ही सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता। तर बघू शकता टाइम टेबलनुसार 12 तारीख ते 14 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कॅप राऊंड 1चा फॉर्म भरू शकता। 16 तारखेला तुम्हाला लागणार आहे तुमचा रिझल्ट कॅप राऊंड 1चा। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।